रत्नागिरीतील शासकीय कार्यालय सलग 6 दिवस बंद राहणार आहे। शनिवारी, रविवारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाहीर केलेली स्थानिक सुट्टी, दिवाळीचे 3 दिवस असे मिळून सलग 6 दिवस सर्व शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत। अमरावतीमध्ये चक्क सोन्याची मिठाई खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। अमरावतीतील एका मिठाईच्या दुकानामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोनेरी भोग नावाची मिठाई तयार करण्यात आली आहे। या मिठाईवर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्ख सुद्धा लावण्यात आलेला आहे। सुट्ट्यांतील गर्दीमुळे आता अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास तर गाणगापूर श्री दत्तात्रयांचं मंदिर 18 तास खुलं राहणार आहे। दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे। दिवाळीपूर्वी मालेगाव शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या प्रभाग 1 मध्ये 6 दिवसांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या सांगता प्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। मालेगावमधील 8वीचा विद्यार्थी राघव तिवारीनं दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल लावून येणाऱ्या नफ्यामधून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिलाय। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं सध्या संकट आहे, त्यामुळे आता मदत म्हणून विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देण्यात येत आहेत। कोल्हापूर बस स्थानकाच्या आवारामध्ये बेवारस पडलेली एक बॅग सापडली। यामध्ये सोन्याचे दागिने आणि काही रक्कम आढळून आली होती। वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवत मूळ मालकाकडे बॅग सुपूर्द केली। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील 2 महिन्यांचं मानधन मिळालेलं नाहीये। मात्र अशामध्ये आता कर्मचाऱ्यांची संख्या 38,000 जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणावरती दुःखाचं सावट निर्माण झालंय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथं 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा झाली आहे। गावकऱ्यांनी विहिरीतील पाणी प्यायल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। वर्ध्याच्या बाजारपेठेमध्ये दिवाळी सणानिमित्त रांगोळीची 17 मोठी दुकानं लागलेली आहेत। पावसामुळे आता आधीच दुकानं लावायला वेळ झालेला आहे, त्यामुळे आता ग्राहक दुकानामध्ये फिरकत नसल्यानं दुकानदार नैराश्यामध्ये आलेले। अतिवृष्टीमुळे शेतातील पिकं सडली गेलेली असून त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे विक्रीतून येणारा पैसा थांबल्यानं सामान्य नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी पाठ फिरवल्याचं दिसून येतं। मोहाडी तालुक्यातील किसनपूर गावाकडे जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था झाली आहे। स्वातंत्र्यानंतर आता तब्बल 75 वर्ष उलटून सुद्धा या गावापर्यंत एकदाही पक्का रस्ता तयार झालेला नाहीये। केवळ मातीच्या पायवाटेवरूनच नागरिकांना आता प्रवास करावा लागतो, त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची कामं पूर्ण करावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये कांद्री येथे आरोग्य उपकेंद्रामध्ये गेल्या 2 वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी पद रिक्त आहे। त्यामुळे आता ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा आरोग्य प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केलेले आहे। सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील शनिवारी मंदिरासमोर कारनं अचानकपणे पेट घेतला। कारमध्ये कुणी नसल्यानं मोठी जीवितहानी झालेली नाहीये, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण सुद्धा मिळवलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये एका रिकाम्या फर्नेस ऑइल टँकरचा वेल्डिंग करताना अचानक मोठा स्फोट झाला। यामध्ये हॉटेल चालक रफिक शेखचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सचिन भालेराव हा गंभीररित्या जखमी झाला। मोहोळ तालुक्यातील शेतकरी तानाजी पवार यांचं 7 ऑक्टोबरला अल्पशा आजारानं निधन झालं। त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर पवारांचा पाळीव कुत्रा गेल्या 9 दिवसांपासून दहनस्थळावरून हललेलाच नाहीये। एका प्राणीव पाळ्यानं दाखवलेली निष्ठा गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणण्यात आली। नंदुरबारमध्ये अस्तंभ यात्रेवरून परतत असताना भाविकांच्या गाडीचा अपघात झालाय। या अपघातामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा अधिक भाविक गंभीररित्या जखमी आहेत। वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातं। दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करत काहींना दिवाळी भेट दिलेली आहे। त्यामुळे आता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी गजानन कल्याणकर यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे। कल्याणकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पदभार सुद्धा स्वीकारलेला आहे।
गोंदियातील बालवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वाटप होणाऱ्या खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला, त्यामुळे आता पालकांनी रोष व्यक्त केला. महाड शहरातील बाजारपेठेमध्ये कापड दुकानाला भीषण आग लागली. महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे. मात्र या आगीमध्ये दुकानातील फर्निचर, साड्या आणि ड्रेस मटेरियलसह इतर साहित्य जळून खाक झालं. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं आता छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आलं आहे. या संदर्भात शासनातर्फे अधिसूचना करण्यात आलेली असून यासाठी आता डॉक्टर भागवत कराड यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. भिवंडीतील मराठेपाडा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र इथं दिवाळी पहिल्याच दिवशी पहिला दिवा हा छत्रपती शिवाजी महाराजांना लावण्यात आलाय. यानंतर आता या ठिकाणी शिवभक्तांनी 5,000 दिवे लावून संपूर्ण मंदिर उजाळून काढलंय. तसंच शेकडो दिव्यांनी छत्रपतींच्या नावाची रांगोळी सुद्धा काढण्यात आली. किल्ले रायगडावर दीपावली साजरी करण्यात आली असून दिवाळीच्या निमित्तानं शिवप्रेमींनी स्वराज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जल्लोष साजरा केलाय. रायगडावरील नगारखाना, राजदरबार, शिरकाई देवीच्या मंदिराच्या बाजूने सुद्धा विविध पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. पोलीस ठाणे हद्दीतील गजबजलेल्या चौकामध्ये वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच दिवाळीच्या निमित्तानं खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना देखील सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमांतर्गत आता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना एकूण 7 गायींचं वाटप करण्यात आलेलं आहे. शिरूर तालुक्यातील तांदळी गावाच्या कळसरकर वाडीमध्ये गुणवत्तेचा कळस उभारणाऱ्या शिक्षकांच्या बदलीनंतर सर्वांचंच आता अश्रू अनावर झालेले आहेत. नवनाथ काळे आणि स्वाती ठाणगे या शिक्षकांच्या बदलीनंतर सर्वांनाच आता निरोप देताना त्यांचे डोळे ओले झाले. चिमुकल्यांपासून ते आता 90 वर्षांच्या आजीपर्यंत सर्वच गाव गहिवरून आलं. वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वत्र दिवाळीच्या सणाची तयारी जोरदार सुरू असतानाच वाशिम तालुक्यातील काजळंबा इथं कच्ची घरं बांधून राहणाऱ्या फासेपारधी जमातीच्या घरांवर वाशिम जिल्हा प्रशासनानं बुलडोझर चालवलाय. त्यामुळे आता दिवाळीमध्ये जगायचं तरी कसं असा प्रश्न या नागरिकांसमोर उपस्थित झाला.